हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आज आपलं बुद्धिमत्ता सिरीजचं 58वं लेक्चर आहे. ओके, 58वं लेक्चर आहे. यामध्ये आपण घड्याळ हे चॅप्टर सुरू करणार आहोत. ठीक आहे, घड्याळ हे प्रकरण आपण सुरू करत आहोत. घड्याळाचा पहिला पार्ट आहे. ओके, आज थेरी आणि बेसिक टाईप्स तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये थेरी आणि काही बेसिक टाईप्स तुम्हाला इथे दिसेल. ओके, चला सुरुवातीला आपण थेरी घेऊन घेऊ. या बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला एकूण इथे 22 टॉपिक्स मिळेल. केवळ 20 आणि नेक्स्ट स्लाइडवर आहे 2, एकूण 22. आतापर्यंत आपले मांडणी व निवडपर्यंत म्हणजे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशनपर्यंत प्रकरण झाले आहे, टॉपिक झाले आहे. आता हे घड्याळ हे चॅप्टर सुरू झालं आज. ओके, चला. यासोबत तुम्ही माझी ही बॅच जॉईन करू शकता, आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे. ओके, सो नेक्स्ट हे माझे रिझल्ट्स चेकआउट करून घ्याल. आता आपण आधी थेरी बघू, त्यानंतर थेरीनंतर टाईप वाईज काही बेसिक टाईप बघू आणि बाकीचं नंतर बघू. ओके, चला. बघा, घड्याळमध्ये कशा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाते ते घेऊ आधी. थोडं मित्रांनो माझं तोंड येऊन आहे, त्यामुळे थोडा आवाज माझा आवाज थोडा वेगळा येत असेल. ओके, थोडं ॲडजस्ट करा. बघा, एक प्रश्न असतो आरशातील प्रतिमावर असतो. आरशातील प्रतिमा यावर प्रश्न असतो, बस काही नाही. जी आरशातील प्रतिमा आहे ना, तुम्हाला फक्त सांगून देतो आणि आन्सर त्याचं कसं काढायचं ते पण सांगतो. एक दशांश अपूर्णांक नावाचा एक प्रकार असतो, ती दशांश अपूर्णांक नावाचा प्रकार असतो. दशांश अपूर्णांक नावाचा प्रकार असतो यावर. आणि अलार्म पुन्हा कधी वाजेल तुम्ही अलार्म कधी वाजू शकेल किंवा मग घंटा. ठीक आहे, घंटा पुन्हा कधी वाजेल असा एक प्रकार असतो. आणि घड्याळामधील टाईम समोर जाणे किंवा मागे पडणे, जाणे किंवा मागे पडणे. ओके, घड्याळातील वेळ समोर जाणे किंवा मागे पडणे, ते नाही का. एक घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे जाते, दर तासाला 5 सेकंद समोर जाते. ओके, या पद्धतीचे प्रश्न असतात. त्यानंतर तास आणि मिनिट, तास व मिनिट, काट्यांचा एकमेकांमधला असलेला कोन, तो कसा कोन असतो. विरुद्ध कोन, काटकोन आणि 0 डिग्री कोन किंवा 0 अंश कोन, किंवा त्याला आपण काटे एकमेकांवर असणे, अशा प्रकारचे प्रश्न इथे विचारले जातात. ओके, आता आरशाच्या प्रतिमा मित्रांनो म्हटलं ना, याचा आन्सर एकदम सोपी आहे. काही नाही, आरशातील प्रतिमा असेल तर काही नाही, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त जी वेळ दिली आहे ती 11:60 मायनस करा. कधी 12पेक्षा कमी वेळ असेल तर. जर 12पेक्षा जास्त वेळ असेल तर 23:60 ती वेळ मायनस करा. ओके, दशांश अपूर्णांकाचं वगैरे सगळ्या गोष्टी आता मी सगळं प्रॉपरली टाईप घेतो, त्यावेळेस तुम्हाला सांगतो. आणि महत्त्वाचं, यानंतर तास, मिनिटे आणि सेकंद. तास, मिनिटे आणि सेकंद. टाईम नेहमी अशा पद्धतीने लिहिला जातो की 2 तास 30 मिनिटे व 10 सेकंद. ओके, अशा प्रकारे टाईम लिहिला जातो. 2 तास 30 मिनिटे 10 सेकंद. किंवा
5 तास 30 मिनिटे. इथे तुम्हाला हे तास दिसत आहे, इथे मिनिट दिसत आहे आणि हे सेकंद आहे. असं फक्त दोनच संख्या असेल तर पहिली जी आहे ते तास आहे, नंतरचं आहे ते मिनिट आहे. ओके. आता यालाच तुम्ही 5.5 लिहू शकता. 5.5 वाजणे लिहू शकता. याला कसं म्हणता तुम्ही, 2 वाजून 30 मिनिटे आणि 10 सेकंद झाले आहे. ओके. हे 5.5 वाजले आहे. आता यालाच तुम्ही, हे झालं घड्याळीच्या भाषेमध्ये 5.5 वाजणे. मी म्हटलं आपण जे नेहमीचे बोलचाल भाषा आहे किंवा अंकांची भाषा म्हणतो, त्याला आपण असं लिहत नाही का, 5.5 वाजले किंवा 5/102 वाजले. याला पण 5.5 म्हणतो, हे पण 5.5 आहे आणि हे पण 5.5 आहे. ओके. फक्त हे जे 5.5 वाजणे आहे ते ॲज अ टाईम म्हणून 5.5 वाजणे आहे आणि हे 5.5 म्हणजे आपली एक संख्या आहे 5.5. ओके. चला, वाटल्यास हे सध्या लक्षात नका घेऊ. ज्यावेळेस मी तुम्हाला प्रॉपरली टाईप वाईज क्वेश्चन शिकवतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी मेन्शन करून देतो. ओके. आणि हां, आणखी तुम्हाला जे शिकवायचं होतं तेच राहिलं. तास, मिनिटे आणि सेकंद एकमेकांचा नेमका संबंध काय ते सांगतो. मिनिटे आणि सेकंद. ओके. लिहून घ्या. 1 तास बरोबर 60, किंवा त्याला असं लिहू शकता, तास गुणेला 60 केले तर मिनिटे. बरं झालं, फक्त मिनिट लिहितो. 1 तास बरोबर 60 मिनिटे ते बरोबर 60 गुणेला 60 सेकंद. ओके. जमलं इथपर्यंत. मी म्हटलं 5 तास बरोबर किती, बस जेवढे तास आहे ना तुमचे 5 तास आहे ना, बस त्याला 60 गुणा, तुम्हाला तुमचे तेवढे मिनिटे भेटून जाईल. ओके. आता नंतर काय करायचं, हे जे तास आहे ना 5 आहे ना, बस त्यालाच 2 वेळा 60 गुणा, तुमचे सेकंद भेटून जाईल. ओके. म्हणजे काय, 1 तास बरोबर 60 मिनिटे बरोबर 60 गुणला 60 सेकंद. हेच तसं 5 तास इज इक्वल टू 5 गुणला 60 मिनिटे आणि 5 तास बरोबर 5 गुणला 60 गुणला 60 सेकंद. ओके. आता मी म्हटलं इथं आहे 3 मिनिटं, फक्त मिनिट आणि सेकंदचा विचार करतो म्हटलं तर मग काय करायचं, काय नाही, इथून इकडे जाता तर 1 वेळेस 60 गुणतो, इकडून इकडे झालं ते 2 वेळेस 60 गुणतो. आता काय करायचं, फक्त इथून इथं जायचं आहे म्हणून फक्त एकदाच 60 गुणायचं सेकंद. ओके. आता समजा हेच 3 मिनिटं मला इकडे दाखवायचे आहेत तेव्हा काय करायचं, हेच 3 मिनिटं जेव्हा तासामध्ये दाखवायचे आहेत तेव्हा काय करायचं, काही करायचं नाही. जेव्हा जसं आपण इकडून इकडे जाताना गुणत होतो, आता भागाकार करा. तास म्हणजे याला होते 1/20 तास. त्याला तुम्ही किती लिहू शकता, 0.05 तास होते का, बरोबर ना. 0.2 गुणाकार करून 1/20 म्हणजे 0. कोण पाहू ना, 1/20 केलं 0.0, 20 आपण 0.05. 0.05 तास. ठीक आहे. चला, 0.05 तास, तेच म्हणजे 0.05 तास, 0.05 तास. ओके. चला, झाले, हे झालं. नेक्स्ट, आता तुमची नेमकी घड्याळ कशी असते, काय काय असते ते सांगतो. घड्याळचं मी चिन्ह काढलं असं बहुतेक. हां, घड्याळ एक अशी घड्याळ राहते, दोन्ही एकच घड्याळ, सेमच घड्याळ. ठीक आहे. सध्या मी हे घड्याळ घेतो. हे घड्याळ पहा, कोणती चांगली दिसते, बरं. ठीक आहे. हे घड्याळ घेऊन घेतो तुम्हाला शिकवण्यासाठी. घड्याळ तुमची अशी राहते, या ठिकाणी इथे नेहमी 12 राहते, इथे नेहमी 3 राहते, इथे 6 असते आणि इथं 9 असते. हे नेहमी तुम्ही नोट करून घ्या. तुम्ही जेव्हा स्वतः घड्याळ काढाल नोटमध्ये, तुमच्या नोटबुकमध्ये किंवा एक्झाममध्ये, तेव्हा अशी घड्याळ काढायची, पेजच्या एकदम वरतं, म्हणजे घड्याळीच्या गोलाच्या वरतं. आता आपली घड्याळ बरोबर निघणार नाही इथे, मी एखादी एलिमेंट घेऊन पाहतो इथून.
ठीक आहे. हेड एक अशी आपण जर घड्याळ काढतो म्हटलं, अशी आपण घड्याळ काढतो म्हटलं तर वर तुमचे 12 राहील, खाली 6 राहील, इकडं 3 राहील आणि इकडं 6 राहील. ओके. नंतर 2 कांड्या द्या, 12 नंतर 1 आणि 2, नंतर पुन्हा 2 कांड्या द्या, 3 नंतर 4 आणि 5, इकडे 2 कांड्या द्या, इकडे 2 कांड्या द्या, जवळपास सारख्या अंतरावर. 6 नंतर 7 आणि 8, हे 9 नंतर 10 आणि 11. ओके. चला जमलं. आता हे मोडतो, नाही मोडलं तरी ठीक आहे. तुम्हाला एक्झाममध्ये घड्याळ काढताना नेमकी कशी काढायची ते मी शिकवलं. कसं, पहिलं गोल काढायचा, वर 12 लिहायचं, खाली 6 लिहायचे, नंतर इकडे 3 आणि इकडं 9 लिहायचे. ओके. मग 2-2 गॅप देऊन 2-2 काड्या देऊन 12 नंतर 1-2 वगैरे असं सगळं काढायचं. ओके. चला आता नेमकं ते सांगतो तुम्हाला. इथं घड्याळीच्या 2 काट्यांमध्ये डिफरन्स किती असतो ते सांगतो. ओके. चला समजा एक काटा 12वर असन, दुसरा काटा 3वर असन, एक काटा 12वर असन, दुसरा काटा 3वर असन. हे काटे पहिले मोडून घेतो, मी तुम्हाला सोडतो, इझी जाईन शिकायला. ठीक आहे. चला आता समजा तुमचा एक काटा 3वर असन, म्हणजे 3 वाजलेले असन, तास काटा, आणि मिनिट काटा 12वर असन, तेव्हा लक्षात ठेवा नेहमी 90 अंशाचा कोन होतो, त्याला आपण काटकोन म्हणतो. ओके. तसंच मित्रांनो सिमिलरली आता हे मोडतो. एक काटा तुमचा वर असन 12वर आणि दुसरा काटा खाली असन 6वर, तेव्हा हा जो पूर्ण कोन आहे तो 180 अंशचा असतो. ठीक आहे, 180 अंशचा असतो. ओके. जमलं. चला आता पुन्हा इथे येतो. हा जो असा कोन जो असतो तुमचा तास काटा 3वर, मिनिट काटा 12वर जर असेल, हा तास काटा आणि हा मिनिट काटा. तास काटा 3वर आणि मिनिट काटा 12वर असेल तर अशा कंडिशनमध्ये तुमची वाजते 3. ओके. 3 वाजलेले असते आणि हा कोन असतो 90चा, 90 अंशचा. ओके. तसंच मित्रांनो इथं 1 आहे, इथं 1 वाजला, इथं 12 वाजला, इथे 1 वाजला, इथं 2 वाजले, इथं 3 वाजले. 1 2 3 गॅप आहे ना, 3 कप्पे पाडले आपण, 3 रकाने केले किंवा 3 पार्ट पाडले 90 अंशाचे. आपण 90 अंशाचे 3 पार्ट पाडले, तेव्हा एक पार्ट होते तुमचा 30 अंशचा. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणू का, हे इथून ते इथपर्यंत 30 अंशाचा कोन आहे, इथून ते इथपर्यंत 30 अंशचा कोन आहे, इथून ते इथपर्यंत 30 अंशचा कोन आहे. ओके. आता एवढं सगळं मोडून द्या. आता लक्षात ठेवा 12 पासून तर 1 वाजेपर्यंत तुमचं होते 30 अंशचा कोन. ओके. कोणतेही 2 पकडा तुम्ही, कोणतेही कोणतेही प्रत्येक 2 तासामध्ये, लगतच्या 2 तासामध्ये 30 अंशाचा कोन होतो. ओके. जमलं. चला आता याच्यावरून काढता येते, जेव्हा मिनिट काटा पूर्ण आणि पूर्ण फिरतो तेव्हा होते 1 तास. ओके. तुम्हाला प्रॉपरली आता हेच सांगतो ना, प्रॉपरली सांगून देतो कशा कशा गोष्टी खरते. तर 12 पासून तर 1 वाजत असन तर तुमचे होते 30 अंशाचा कोन, 30 अंशाचा कोन होते. ठीक आहे. 30 अंशचा कोन होते. त्याला तुम्ही असं म्हणू शकता, लगतच्या किंवा एका तासाला तास काटा, 30 अंश चालतो. ओके. चला आता हे प्रॉपरली मी जे लिहून आणलं तेच आता इथे मी इथं रिपीट करतो. प्रत्येक 12 ते 1 दरम्यान 30 अंशचा कोन असतो. 12 पासून तर 3 दरम्यान 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 हा 30 अंशचा कोन असतो. ओके. तसंच मित्रांनो 12 पासून तर 3 पर्यंत तुमचे 12 पासून तर 3 पर्यंत होते तुमचे 90 अंश. ओके. चला 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 आणि 9 ते 12 प्रत्येक ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो. तसंच
12पासून तर 6पर्यंत तुमची अशी घड्याळ इथं 12 असन, इथं 6 असन, तर हे 2 काटे असन, एक काटा आणि दुसरा काटा. इथून ते इथपर्यंत हे होते 180 अंश, 180 अंश. ओके. तसंच इथून ते इथपर्यंत म्हणजे 6 ते 12पर्यंत हे पण होते 180 अंश. ओके. चला, त्यानंतर आता लक्षात ठेवा, मिनिट काटा नेमका किती मिनिटाला किती अंश फिरतो ते पाहून घेऊ आपण. सरळ सरळ लिहा. जेव्हा मिनिट काटा 60 मिनिटे फिरतो, 60 मिनिट फिरतो, तेव्हा तो 360 अंश कोनामधून फिरतो. ओके. जेव्हा मिनिट काटा 30 मिनिटे, त्याला 60 मिनिटाला तुम्ही 1 तास म्हणू शकता का? त्याला पण तुम्ही 360 अंश म्हणू शकता. ओके. जेव्हा मिनिट काटा 30 मिनिटे फिरतो किंवा अर्धा तास फिरतो, अशा कंडिशनमध्ये तो 360चे अर्धे 180 अंश कोनातून फिरतो. ठीक आहे. 180 अंश कोनातून फिरतो. जेव्हा मिनिट काटा केवळ आणि केवळ 15 मिनिटे फिरतो, तेव्हा तो, आता बघा 30 मिनिटं आहे ना, 30चे अर्धे 15 मिनिटं केले, तसंच 180चे अर्धे 90 मिनिटं, 90 अंश. ओके. जमलं. चला, तसंच मिनिट काटा जेव्हा 1 मिनिट फिरतो, फक्त मिनिट काटा जेव्हा 1 मिनिट फिरतो, याला आपण 15 इकडे भागलं म्हणून इकडं 15 भागलं 6 अंश फिरतो. ओके. चला, 6 अंश फिरतो. हे झालं मिनिट काट्याचं. ओके. पुन्हा तुम्हाला सांगतो, अशी जी आपली घड्याळ राहते, इथं 12, इथं 6, 3 आणि 9, 12, 6, 3, 9, इथं 1 आणि 2, 4 आणि 5, 6, 7, 10, 11, 7, 8, हे 9 आहे, 10 आणि 11, 12. मी म्हणतो 12, 1, 2, 3 या दरम्यान इथून ते इथपर्यंत 90 अंशाचा कोन झाला. ठीक आहे. इथून ते इथपर्यंत 30 अंशाचा कोन झाला. आणि इथं मित्रांनो 4 कांड्या असतात आणि एकूण पार्ट म्हटलं तर 5 पार्ट असतात. ठीक आहे. हा पहिला पार्ट झाला, हा दुसरा पार्ट, हा तिसरा पार्ट, हा चौथा पार्ट आणि हा पाचवा पार्ट. ओके. चला, दर तासामध्ये, दर एका तासाला या दर 2 संख्येमध्ये 12पासून 1 पर्यंत, 1 पासून 2 पर्यंत, 2 पासून 3 पर्यंत असं जर पार्ट करतो म्हटलं, त्याच्या आतमध्ये ही लहान छोटे छोटे मिनिट दिलेले असतात, ज्याचे 5 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये डिवाइड केलेले असतात. ओके. 5 मिनिटं म्हणजे 5 पार्ट असतात. तर मी काय म्हणतो, इथून ते एवढं समजा 30 अंश अंतर असन, 30 अंश कोण होत असन, त्याला 5 पार्टमध्ये डिवाइड करतो म्हटलं तर 5 × 30, हा इथून ते इथपर्यंत हे एक होते 6 अंश. ओके. चला, म्हणून 1 मिनिट = 6 अंश तुमचा आला. ओके. चला, नेक्स्ट. आता तास काटा पहा. हे झाल्यानंतर तेवढ्याच टायमिंगमध्ये तास काटा किती फिरतो ते सांगतो मला. मी हे मोडतो. तर तास काटा लिहितो, निळ्या ह्याच्यात लिहितो तास काटा. तुमची घड्याळ अशी आहे, 12, 3, 6, 9, 1, 2. जेव्हा 1 तास होते तेव्हा मिनिट काटा पूर्ण फिरतो, परंतु तास काटा 12पासून तर केवळ 1 पर्यंत असा 1च तास फिरतो. ओके. किंवा 1 पासून तर 2 पर्यंत असा 1च तास फिरतो. अशा कंडिशनमध्ये जेव्हा पूर्ण 1 तास होते, तेव्हा काटा फक्त आणि फक्त 6 अंश फिरतो. ओके. चला, तर हेच गोष्ट मी इथं मांडतो डायरेक्ट आपल्या पुस्तकी भाषेमध्ये. एका तासामध्ये तास काटा फिरतो किती? 6 अंश. ओके. तसंच त्याला तुम्ही 30 अंश. ओके. त्यालाच तुम्ही 60 मिनिटे म्हणू शकता. 60 मिनिटामध्ये तास काटा 30 अंश फिरतो. ओके. मी म्हणतो अर्ध्या तासामध्ये किंवा 30 मिनिटामध्ये तो 15 अंश फिरेल. ओके. मग किती होते? 15 मिनिटामध्ये 7.5 अंश फिरेल. ओके. चला, आणि एका मिनिटामध्ये
एका मिनिटामध्ये 1/2 1.5 सॉरी 0.5 1/2 म्हणा ना 1/2 अंश त्याला आपण 0.5 अंश फिरते. ओके चला. तास काटा एका मिनिटात 0.5 अंश फिरते आणि 12 तासमध्ये 360 अंश फिरतो. ओके चला 20 मिनटं झाले. तसं एक सेकंद काटा पण लिहून टाक का. हे मोडून घेतो आता. आणलंच आहे लिहून मी तर तो थोडंसं लिहून घेतो. सेकंद काटा एका सेकंदात 6 अंश फिरतो. एका मिनिटात 306 अंश फिरतो आणि एका तासात 360 गुणला 60 अंश फिरतो. ओके पुन्हा डबल लिहितो मिनिट काटाचं. मिनिट काटा एका मिनिटात 6 अंश फिरतो. एका तासात 360 अंश फिरतो आणि महत्त्वाचं 15 मिनिटात 90 अंश फिरतो. ओके तुम्हाला पाठ कोणतं करायचं फक्त हे वाला पाठ करा, हे पाठ करा आणि हे पाठ करा. हे तर ऑलरेडी पाठ होतेच ना. तसंच तास काटाचं 1 मिनिट पाहू बरं. तास काटा एका मिनिटात 0.5 अंश फिरतो. 15 मिनिटात 7.5 अंश फिरतो. एका तासात 30 अंश फिरतो. ठीक आहे 30 अंश फिरतो एका तासात आणि अर्ध्या तासात म्हणजे 30 मिनिटात 15 अंश फिरतो. ओके चला हे झालं महत्त्वाचं. जे होतं ते तुम्हाला सांगितलं. आता जे बाकीचं राहिलं जे पेंडिंग आहे ते सांगून घेतो. काटे एकमेकांच्या विरुद्ध कधी येते, एकमेकांच्या अंगावर किती येते किंवा एकमेकावर किती वेळा येते, काटकोनामध्ये किती येते ते सांगतो. काटे एकमेकांवर किंवा विरुद्ध किंवा काटकोनात येणे. ओके एकमेकांवर ये म्हणजे आले तेव्हा 0 अंशाचा कोन होतो. विरुद्ध आले तर तेव्हा 180 अंशाचा कोन होतो. काटकोनात आले तेव्हा 90 अंशाचा कोन होतो. ठीक आहे. काटे आता अशी घड्याळ आहे. काटे एकमेकांवर येणे म्हणजे तास काटा इथं आणि मिनिट काटा त्याच्या अंगावर येणे. काटे एकमेकांच्या विरुद्ध येणे म्हणजे तास काटा इथं असेल तर मिनिट काटा इकडं. ओके चला 90 अंश म्हणजे जर तास काटा इथं असेल तर मिनिट काटा इकडं. ठीक आहे अशा पद्धतीने हे एकमेकावर आहे म्हणजे 0 डिग्रीचा कोन आहे. काहीच कोन नाही म्हणजे 0 डिग्रीचा कोन आहे. हे एकदम अपोजिट आहे म्हणजे इथं 180 डिग्रीचा कोन आहे. असा इथं कोन आहे म्हणजे हा काटकोन आहे किंवा 90 अंशचा कोन आहे. ओके आता हे किती वेळ येते ते सांगतो मला मी. एक तासात किती वेळ येते, 12 तासात किती वेळेस येते, 24 तासात किती वेळेस येते आणि
48 तासात किती वेळ येते ते पहा. एकमेकांवर 1 तासात 1 वेळा येते. तसंच विरुद्ध पण 1 वेळा. काटकोनामध्ये 2 वेळा येते. ठीक आहे. 12 तासामध्ये 11 वेळा. आता हे 1 तासात 1 वेळ आहे तर 12 तासात 12 वेळेस काऊन नाही ते पण सांगतो, काळजी करू नका, फक्त समजून घ्या. खूप घाम येत आहे मला. ओके. रुमाल तिकडे माझी ठेव. चला. तसं विरुद्ध पण इकडं 11 वेळेस, इकडं 22 वेळेस. ओके. 24 तासामध्ये 11 दुने 22 वेळेस, हे पण 11 दुने 22 वेळेस, हे 22 दुने 44 वेळा. हे 48 तासामध्ये एकमेकांवर येते, एकमेकांवर 22 दुने 44, इथे पण 22 दुने 44 आणि इथं पण इथं 44 दुने 88. ओके. जमलं इथपर्यंत. आता फक्त या कंडिशनमध्ये एकमेकांवर येते तेव्हा काय होते ते सांगतो. हे तुमची घड्याळ आहे. काटे जेव्हा एकमेकांवर येते तेव्हा असे राहते. ओके. इथं काटे जेव्हा विरुद्ध येते तेव्हा एक काटा इथं राहते आणि दुसरा काटा इथं राहते. ठीक आहे. दोन्ही काटे एकमेकांचे अपोजिट राहते. 90 अंशाच्या वेळेस एकतर अशी कंडिशन पडते किंवा अशी कंडिशन लक्षात ठेवायचं फक्त. ओके. आता पहा, एकमेकांवर असते तेव्हा ही वेळ 12ची वेळ वगळा. वगळली आपण एका वेळेस, आपण 12ची वेळ वगळली. त्यामुळे 12 तासात 12 वेळाऐवजी आपण 11 वेळा लिहिलं. तसं इथं हे 6ची वेळ आहे ना, 6ची वेळ वगळा. कधी करायचं हे दर 12 तासाला करायचं. ओके. इथं 3 व 9ची वेळ पकडायची नाही. ओके. चला. सत्तावीस मिनिटं. आणि IMP काट्यांनी केलेला कोन, तास व मिनिट काट्यांनी केलेल्या कोनाचा विरुद्ध कोन. ठीक आहे. हे कसं करायचं ते सांगतो. नेहमी 2 काटे जेव्हा कोन बनवन असा एक कोन बनवन किंवा एक हो काटा आहे, एक दुसरा काटा आहे. ठीक आहे. 3 PM वाला 3 PM वाला काटा आहे, हे 12 वाला इथं असते. हा जो मिनिट काटा आणि हा तास काटा. 3 वाजले असे जेव्हा कोन करते, तुम्हाला माहीत आहे सहसा इथे 90 अंशाचा कोन दिसते तुम्हाला. अशा कंडिशनमध्ये जेव्हा तुम्हाला काट्याने केलेला कोन सांगायचा असेल तेव्हा काय करायचं, 0 अंशपासून तर 100 अंशपर्यंतचा जो कोन येईल तो कोन घ्यायचा. आणि विरुद्ध कोन म्हटलं तर जो की इथे तुम्हाला 90 अंश दिसतं, इथे 90 अंशाचा दिसत आहे. ओके. आणि विरुद्ध कोन म्हटलं तर 180च्या नंतर म्हणजे 181 पासून 181 अंश ते 360 अंशपर्यंत कोन घ्यायचा. ओके. जो की हा जो अशी घड्याळ असेल, एक काटा इथे असेल, तर हा झाला जो कोन झाला आपला, हा कमीवाला, हा जास्तवाला कोन जो की 270 होते. ओके. चला. असा कोन म्हणजे 180 पेक्षा कमी की 180 किंवा 180 पेक्षा कमी, आणि विरुद्ध कोन म्हणजे 180 पेक्षा जास्तवाला कोन. ओके. चला. आता टाईप 1 पासून घेऊन घेऊ आपण. थोडे 2-4 टाईप पाहून घेऊ सुरुवातीला. थोडे टाईम 1-2 मिनटं बाकी आहे. पहा, घड्याळात 12 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. ओके. अशी तुमची घड्याळ आहे, हा तास काटा आहे, हा मिनिट काटा आहे. 12 वाजल्यावर अशी कंडिशन येते, 12 वाजल्यावर तुमची अशी कंडिशन येते. जेव्हा घड्याळात 12 वाजते ना, तर आरशातील प्रतिमेमध्ये पण तुमचे 12च वाजलेले असते. ठीक आहे.
लक्षात ठेवा 12 वाजणे आणि 6 PM असणे ही जी टाईम आहे घड्याळामध्ये पण तुमच्या सेमच टाईम दिसेल. जर घड्याळात 12 वाजून असेल तर प्रतिमेमध्ये आरशातील प्रतिमेत 12च वाजलेले असतात. जर घड्याळात तुमचे 6 वाजलेले असेल तर आरशातील प्रतिमेत पण 6च वाजलेले असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हो, टाईप नंबर 2. टाईप नंबर 2. घड्याळात 3:30 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. घड्याळात तुमचे 3:30 वाजले तर आरशातील प्रतिमेत किती वाजले ते काढतो. काही नाही, पहिले लिहून घ्या. ही टाईम जी आहे 12पेक्षा कमी आहे. ओके, आता 12ला तुम्ही असं लिहू शकता का 11:60 म्हणजे 12 सारखंच आहे ना. ठीक आहे, बस त्याच्यामधून हे 3:30 मायनस करा. तुमचा आन्सर येते 60तून 30 गेले 30 आणि 11तून 3 गेले 8. 8:30 तुमचा आन्सर आहे. ओके, चला बस काय सांगितलं मी तेच. हा जो टाईम आहे 12पेक्षा कमी असेल तर 11:60 तो मायनस करा. नेक्स्ट, घड्याळात 12:50 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. ओके, चला हा टाईम तुम्हाला सांगितलं आहे. जर 12पेक्षा कमी असेल तर 11:60 वजा करायचा आहे. परंतु हा 12 वाजण्यापेक्षा जास्त आहे म्हणून याला आता 23:60 मायनस करा. ठीक आहे, 23:60 मायनस करा. मायनस 12:50. ठीक आहे, 60तून 50 गेले 10 मिनिटं बाकी आहे. 23 12 गेले किती 11. तुमचा आन्सर आहे आरशातील प्रतिमेमध्ये 11:10 झाले. प्रवीणच्या घरातील भिंतीवरील डिजिटल घड्याळात 7:32 आणि 15 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. ओके, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील याचं उद्या पाहायचं का. बरं, ते सारखंच आहे. एक क्वेश्चन घेऊन घेतो हा वाटल्यास. पहा, जर हे 7:32 असतं फक्त आणि 7:32 असतं तेव्हा तुम्ही काय केलं असतं 12मधून वजा केलं असतं. ठीक आहे, आता 12 वाजणे म्हणजेच तुम्ही असं लिहिता का 11:60 कारण की हे मिनटं आपण कमी करतो म्हणून. ठीक आहे, हे 12 वाजणे म्हणजेच 11:60 होणे. तसंच मी काय म्हणतो 12:60 आणि 0 1 मिनिट. हो, हे आणि हे सेम आहे का. परंतु इथं तुमच्या इथं 15 सेकंद आहे, मग इथं पण काही ना काही सेकंद दाखवा. त्याला तुम्ही असं करू शकता का 11 वाजून हा 1 मिनिट तिकडं न्या इकडं 59 मिनिट आले. मग 1 मिनिट म्हणजेच किती तर 60 सेकंद. ओके, बस ह्या याच्यामधून हे तुम्हाला दिसत आहे त्याच्यामधून ते 7:32 आणि 15 मायनस करा. ठीक आहे, पहा किती राहते. 60मधून 15 गेले 45 मिनिट. 59मधून 32 गेले, 9तून 2 गेले 7, 5तून 3 गेले 2, 11मधून 7 गेले 4. 4:27 आणि 45 तुमचा आन्सर आहे आरशातील प्रतिमेमध्ये. ओके, चला पुन्हा लक्षात ठेवा वेळ 12पेक्षा कमी 12पेक्षा जास्त अशा वेळेस काय करायचं सांगतो. 12पेक्षा कमी असेल तर 11:60 मायनस वेळ करा आणि या कंडिशनमध्ये 12पेक्षा जास्त वेळ असेल तर 23:60 याच्यामधून ती वेळ मायनस करा. ओके, चला. आणि समजा तुमचे तास मिनिट आणि सेकंद दिले असेल तर हेच 11:60 म्हणजे तुमचे 11:59 आणि 60. ओके, इकडे लिहितो. ही समोरचं हे जे आहे हेच तुम्ही लिहा फक्त 11:59 आणि 60. काहीच केलं नाही मित्रांनो. ह्या 60 मिनिटामधला 1 मिनिट काढून घेतला आणि त्याला सेकंदामध्ये आपण कन्वर्ट केलं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तसंच याचं पण इकडे लिहू शकता तुम्ही 23:59 आणि 60. याच्यामधून ती वेळ मायनस करा, याच्यामधून पण ती वेळ मायनस करा. झाला, इथे संपला मित्रांनो आपलं बेसिक टाईप वगैरे झाले. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेऊन घेऊ. ओके, थँक्यू. आणि हा व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला. थँक्यू.